सर्व महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। इराण-इस्रायल युद्धामुळे आतापर्यंत दुबई, सौदी अरेबियासह आखाती देशातील 3400 पेक्षा अधिक उड्डाणं रद्द, तर तब्बल 3 लाखांहून अधिक लोक विमान उड्डाण रद्द झाल्यामुळे अडकल्याची माहिती। इराण-इस्रायल युद्धामुळे तिसऱ्या दिवशीही विमान वाहतूक विस्कळीत। दिल्ली विमानतळावरून 87 आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण रद्द। दरम्यान गेल्या 2 दिवसांमध्ये 760 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द। जालन्याचे खासदार कल्याण काळेंसह 8 जण दुबईत अडकले, जालना जिल्हा प्रशासनाची माहिती। दरम्यान खासदार कल्याण काळे सुरक्षित ठिकाणी असल्याची त्यांच्या कुटुंबियांची माहिती। पुण्यातल्या आणखी 40 पर्यटक दुबईमध्ये अडकले। अचानकपणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विमानांची उड्डाणं बंद झाल्यामुळे पर्यटक दुबईत अडकले। आखाती देशांमध्ये अडकलेल्यांसाठी सरकार मोहीम राबवणार। हवाई आणि जलमार्गे भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन राबवलं जाण्याची शक्यता। त्यासाठी भारताच्या तिन्ही सेना दलांना हाय अलर्ट जारी। भारतानं नेहमीच शांतता आणि स्थैर्याचं आवाहन केलंय। इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। भारतात आलेल्या कॅनडाच्या पंतप्रधानांसोबतच्या पत्रकार परिषदेत मोदींचं वक्तव्य। संबंध मानवजातीसाठी दहशतवाद हे आव्हान। पंतप्रधान मोदींची युद्धावर प्रतिक्रिया, तर चर्चा आणि मुत्सद्देगिरीतूनच मार्ग निघू शकतो अशी ही प्रतिक्रिया। अमेरिका, इस्रायल, इराणच्या 30 पेक्षा अधिक सैन्य ठिकाणांवर हल्ला। राजधानी तेहरानसह विविध शहरांमध्ये क्षेपणास्त्र हल्ले। 200हून अधिक जण ठार, 800हून अधिक जखमी। इराणचा अमेरिकेशी चर्चा करायला नकार। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा निघाला खोटा। इराणनं चर्चेचा प्रस्ताव दिलाय, मीही चर्चा करणार, ट्रम्प यांनी दिली होती माहिती। इराण विरोधातील युद्धामध्ये अमेरिका आणि इस्रायलची साथ दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। इराणवर स्ट्राईक करणाऱ्या इस्रायलच्या फायटर जेटचे अमेरिकेच्या विमानांकडून रिफ्युएलिंग। इराण-इस्रायल युद्धाचे आता युरोपियन देशांवर गंभीर परिणाम। युद्धामुळे युरोपात गॅसच्या किमतीमध्ये 22% वाढ। युद्ध आणखी वाढल्यास आणखी दरवाढ होण्याची शक्यता। यूएईतील स्फोटांचे नवे व्हिडिओ समोर। अनेक क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला होत असल्याचा व्हिडिओ समोर। रहिवासी भाग असलेल्या टोलेजंगा इमारतींच्या परिसरात यूएईनं बंद केले इराणमधील दूतावास। दूतांसह सर्व कर्मचाऱ्यांना पाठवलं माघारी। अबुधाबी आणि दुबई विमानतळावरील हल्ल्याचा संताप। दूतावास बंद होणं हे संबंध कमालीचे बिघडल्याची कृती। पाकिस्तानच्या कराचीमधील अमेरिकेच्या कॉन्सुलेटवरील हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर। खामेनी यांच्या मृत्यूनंतर कराचीमध्ये भडकला होता हिंसाचार। आंदोलकांनी अमेरिकेच्या सैनिकांवर केला होता गोळीबार। 19 जणांचा मृत्यू। अमेरिकेची अनेक लढाऊ विमानं कुवेतमध्ये कोसळली। कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने दिली माहिती। अमेरिकेच्या लढाऊ विमानातले पायलट मात्र सुरक्षित। असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेनं दिली माहिती। तांत्रिक बिघाडामुळे कुवेतनं इराणचे फायटर जेट असल्याचं समजून पाडले अमेरिकेचे फायटर जेट, तर अमेरिकेच्या फायटर जेटमधील पायलट सुरक्षित। इराणचे बहरीनवर केलेल्या हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर। इराणी हल्ल्यामध्ये बहरीनमधील अमेरिकेच्या तळाचं मोठं नुकसान। बहरीनमधील एक अत्यंत महागडं अमेरिकन रडार स्टेशन उद्ध्वस्त। इराणच्या तेहरानमधील इस्लामिक राजवटीच्या प्रचारकांवर हल्ला। इस्रायली हवाई दलाच्या हल्ल्यामध्ये इराणच्या सरकारी टीव्ही आणि रेडिओ मुख्यालय लक्ष्य। या स्फोटानंतरची दृश्य समोर। इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले। बहरीनमधील अमेरिकन सैन्याच्या बेसवर इराणची एअर स्ट्राईक। गेल्या 2-3 तासांमध्ये इराणनं आखाती देशांवर हल्ले वाढवले। इराणचा बहरीनवर हल्ला। व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतरचे धुराचे मोठे लोळ। बहरीनच्या राष्ट्रीय महामार्गावरून शूट केलेला व्हिडिओ समोर। अमेरिका वापरते बहरीनची लष्करी तळ। इराणकडून जेरुसलेम, तेल अवीव आणि इस्रायलच्या इतर भागांवर रॉकेट हल्ले। खामेनींच्या मृत्यूमुळे इराणमध्ये तणाव वाढला। लेबनॉनमध्ये आयडीएफचं पुन्हा एकदा हल्ले सुरू। आयडीएफनं लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या अधिक लक्ष्यांवर हल्ले करायला सुरुवात केली। लेबनॉनच्या अनेक भागामध्ये हिजबुल्लासह शस्त्र साठवण सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ला। अमेरिकेनं समुद्रमार्गे इराणवर डागल्या मिसाईल। लढाऊ जहाजावरून इराणवर डागल्या मिसाईल।
टॉगहॉक मिसाईलमध्ये 1000 मैलपर्यंत हल्ला करण्याची शक्यता. इराणकडून कुवेतवर फायटर जेटनं हल्ला. कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं इराणी फायटर जेट हाणून पाडलं. हवेतून फायटर जेट खाली पडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद. इराणच्या शाहेद 136 ड्रोनचा बोगद्यांमध्ये घुसून हल्ला. इराण IRGCनं पोस्ट केला व्हिडिओ. इस्रायली आणि अमेरिकी लष्करी तळांना केलं लक्ष्य. इराणच्या सानंदमध्ये इराणी सैन्याच्या ठिकाणावर हल्ला. IRGCच्या तळांवर इस्रायल आणि अमेरिकेचा हल्ला. IRGCच्या संकुलांवर स्फोट आणि धुराचे लोट. इराणच्या औद्योगिक वसाहतींवर इस्रायल US हल्ला. हल्ल्यामुळे इराणच्या औद्योगिक वसाहतीतून आग आणि धुराचे लोट. तेहरानच्या औद्योगिक वसाहतीवर इस्रायलचा हल्ला. इराणचे नवनियुक्त प्रमुख अलीरेझा आराफी देखील हल्ल्यामध्ये ठार झाल्याची माहिती. काल सर्वोच्च परिषदेमध्ये अलीरेझा आराफी यांची झाली होती नियुक्ती. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक फ्लिन यांचा दावा. इराण युद्धाची धग लेबनॉनपर्यंत. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामध्ये किमान 20 ठार. लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरामध्ये इस्रायलचा हल्ला. इराण विरुद्ध कारवाईबाबत ट्रम्प यांचं विधान. इराणची संपूर्ण लष्करी कमांड बरखास्त करण्यात आल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. शरणागती पत्करा अन्यथा हल्ले सुरूच राहतील, ट्रम्प यांचा इशारा. खामेनींचा उत्तराधिकारी शोधला होता पण तोही हल्ल्यात ठार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले सारे नेते ठार झाले, ट्रम्प यांचा दावा. कुवेतमधील अमेरिकेच्या हवाई तळावर इराणी ड्रोननं हल्ला. खामेनी यांचा मृत्यू झाल्यामुळे युद्धाचा तणाव वाढला. अमेरिकेचा इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्यावर हल्ला. B-2 बॉम्बरने केला हल्ला. अंदाजे 800 किलो वजन असलेला बॉम्ब वापरण्यात आला होता. इराण विरुद्धच्या युद्धामध्ये B-2 बॉम्बर्सचा वापर. ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये B-2 बॉम्बर्सनी केला प्रवेश. B-2 बॉम्बर्सनी 800 किलोपेक्षा जास्त बॉम्ब टाकले. इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळ नष्ट. इराणचं इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर. इराणचा इस्रायलमधील जेरुसलेमवर मोठा हल्ला. इराणचा हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हल्ला. इराणी हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी. इराणच्या समर्थनार्थ हिजबुल्ला मैदानात. हिजबुल्लानं इस्रायलवर रॉकेट टाकलं. इस्रायलनं अडवले हिजबुल्लाचे रॉकेट्स. इस्रायली सैन्य कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असल्याची इस्रायल लष्कराची माहिती. इस्रायलकडून हिजबुल्लानं टाकलेलं रॉकेट पाडण्यासाठी आयन बीम नावाच्या लेसर शस्त्राचा वापर. रॉकेट आणि ड्रोन पाडण्यासाठी आयन बीम शस्त्राचा प्रभावी वापर. इराणवरील हल्ल्याचा अमेरिका सेंट्रल कमांडकडून नवीन व्हिडिओ पोस्ट. इराणच्या फायटर जेटला उद्ध्वस्त करणारा व्हिडिओ. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे फायटर जेट्स आणि ड्रोनचा खात्मा. इस्रायलच्या एअरफोर्सकडून इराणच्या मिसाईल लॉन्चर्सवर हल्ला. इस्रायलकडून हल्ल्याचा नवीन व्हिडिओ जारी. इस्रायलनं पोस्ट केले इराणवरील हल्ल्याच्या तयारीचे व्हिडिओ. इस्रायलनं इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सचं मुख्यालय, इंटेलिजन्स मुख्यालय, इराणचं एअरफोर्स मुख्यालय आणि आंतरिक सुरक्षा मुख्यालयाला केलं लक्ष्य. इराणचा अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला. इराणचा बहरीनमधील सलमान बंदरावर हल्ला. इराणच्या हल्ल्यामुळे बहरीनच्या बंदरावर आग. नागरिकांना घटनास्थळावरून बाहेर पडण्याचं आवाहन. इस्रायलच्या तेहरानमधील गांधी हॉस्पिटलवर हल्ला. भीषण हल्ल्यामध्ये रुग्णालयाच्या इमारतीचं प्रचंड नुकसान. हल्ल्यावेळी रुग्णालयामध्ये शेकडो रुग्ण घेत होते उपचार. जखमींना घटनास्थळावरून हलवलं. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर पुन्हा मोठा हल्ला. त्यासोबतच इस्फहान आणि जाहेदान शहरात देखील हल्ल्याची माहिती. युद्धामुळे शेअर बाजारात घसरण. मात्र अपेक्षेनुसार पडझड नाही. सेन्सेक्स 900 ते 1000 तर निफ्टीची घसरण 300 अंकांदरम्यान स्थिरावली. आपल्या बाजारांनी परिस्थितीशी जुळवून घेतल्यामुळे पडझड स्थिरावल्याचं तज्ज्ञांचं मत. खामेनींच्या मृत्यूनंतर इराकमध्येही शोक व्यक्त. राजधानी बगदादमध्ये खामेनी समर्थक रस्त्यांवर. बगदादमध्ये काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा. हजारो खामेनी समर्थकांचा अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध संताप.
खामेनी यांच्या हत्येविरोधात श्रीनगरमध्ये निदर्शनं सुरूच. खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरच्या सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू, कडक सुरक्षा तैनात. इराकमधील बगदादमध्ये इराण समर्थकांची निदर्शनं. ग्रीन झोन म्हणजेच ज्या ठिकाणी अमेरिकन दूतावास आणि इतर राजनैतिक कार्यालये आहेत अशा ठिकाणी हिंसक निदर्शनं. इराणवरील हल्ल्याबद्दल फ्रान्समध्ये जल्लोष साजरा. इराणी समुदाय उतरला रस्त्यावर. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यांचं स्वागत. इराणमधील स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. अमेरिकेत राहणाऱ्या इराणी नागरिकांकडून खामेनी विरोधातील कारवाईचं स्वागत. अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC मध्ये इराणी नागरिकांनी केला ट्रम्प डान्स. इराणी नागरिकांचा इराणवरील कारवाईनंतर जल्लोष. इस्रायल आणि अमेरिकन सैन्याचा इराणवर प्रतिहल्ला. इस्रायली सैन्यानं तेहरानवर हल्ले केल्याचा दावा. तेहरानमधील संरक्षण यंत्रणेवर हल्ला. इस्रायली सैन्यानं हल्ल्याचा व्हिडिओ केला पोस्ट. खामेनी यांच्या मृत्यूनंतरही इस्रायलचे इराणवरचे हल्ले सुरूच. इस्रायली हवाई दलानं पोस्ट केला व्हिडिओ. इस्रायलने इराणवर 30 पेक्षा अधिक बॉम्ब टाकले. इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली केली नष्ट. इराणची राजधानी तेहरानवर एकापाठोपाठ एक हल्ले. तेहरानवर इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ले वाढवले. तेहरानच्या IRGCच्या तळांवर इस्रायल आणि अमेरिकेच्या स्ट्राईक्स. ब्रिटनची अमेरिका इस्रायलच्या बाजूने युद्धात उडी. पंतप्रधान कीर स्टारमर यांनी केली घोषणा. इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटनही सज्ज असल्याची स्टारमर यांची माहिती. ब्रिटननं आपली लष्करी तळं इस्रायल आणि अमेरिकेसाठी केली खुली. सोन्या चांदीच्या दरावरही युद्धाचा परिणाम. सोन्याच्या दरामध्ये 5,000 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 10,000 रुपयांची वाढ. सोनं 1,65,000 तर चांदीचे दर 2,90,000 रुपयांवर. युद्धामुळे JNPA बंदरामध्ये कोट्यवधींचा शेतमाल अडकला. सध्या 1,000 कंटेनर JNPA बंदरामध्ये अडकल्याची शक्यता. युद्ध लांबल्यास बंदरामध्ये अडकलेल्या कंटेनरना दिवसाला कूलिंग खर्च प्रति कंटेनर 10,000 येणार. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी संकटात. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठी चिंता. केळीचे क्विंटलचे दर 2,500 रुपयांवरून 1,500 रुपयांवर. रमजान निमित्त आखाती देशामध्ये होणारी केळीची निर्यात ठप्प. आणि यानंतर आपण बघणार आहोत इतर काही दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये दावे प्रतिदावे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची वेट अँड वॉचची भूमिका तर ऐनवेळी आम्ही पत्ते खोलू. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचं वक्तव्य. मुंबईतील 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी. शहरामध्ये मोठ्या संख्येनं राहत असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता. बीडच्या आष्टीतील पेपर मिल समूहाची जागा लोह खनिज समूहाकडे हस्तांतरित. त्यामुळे 400 कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्यामुळे पेपर मिल मजदूर कामगारांचं साखळी उपोषण. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोटोणीमधील अवैध दारू आणि मटका व्यावसायिकाविरोधात महिला आक्रमण. बोटोणी बसस्टँडवर दारूचं दुकान लावत महिलांची गांधीगिरी. अवैध दारू व्यावसायिकाच्या घराबाहेर युवकांचं ढोल वादन करत आंदोलन. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन रांगेतील भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याचा आरोप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. यापूर्वीही भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याचे प्रकार. पंढरपूरमधील कॉरिडॉर विरोधात बाधितांचा मोर्चा तर विरोधासाठी राजकारण सुरू. 70% बाधित कॉरिडॉरसोबत पालकमंत्री जयकुमार गोरेंचा दावा. भंडारा यात्रेच्या निमित्तानं उद्यापासून आदमापुरातील संत बाळूमामांचं मंदिर 3 दिवस बंद राहणार. उद्यापासून मंदिराची स्वच्छता करण्यासाठी मुंबईमधील टीम दाखल होणार. त्यामुळे पुढचे 3 दिवस भाविकांना बाळूमामाचं दर्शन घेता येणार नाही. बुलढाण्यामध्ये रंगपंचमी निमित्त विविध रंगांनी बाजारपेठा सजल्या. चिखली बाजारपेठेमध्ये रंग खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. उद्या खग्रास चंद्रग्रहणानिमित्त सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार. संध्याकाळच्या धुपारतीनंतर नियमित दर्शनाला सुरुवात होणार. तर ग्रहण काळामध्ये बाप्पाला कोणताही प्रसाद वाहला जाणार नाही. खग्रास चंद्रग्रहणामुळे शेगावच्या संत गजानन महाराजांचं दर्शन उद्या जाळीतून घ्यावं लागणार. तर मंदिराचा प्रसादालय देखील उद्या बंद राहणार. तर आनंद सागर आध्यात्मिक केंद्रही उद्या दिवसभर बंद राहणार.
सातपुड्याच्या दराखोऱ्यामध्ये ऐतिहासिक नवसाची होळी साजरी. माजी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवींनी आपल्या गावी फेडला होळीचा नवस. आरोग्यासाठी आणि शेतीच्या भरभराटीसाठी आदिवासी बांधवांचं होळी मातेला साकडं. धुलीवंदनासाठी भंडाऱ्याच्या बाजारपेठा सजल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुखवटे आणि धनुष्यबाळ पिचकारीला लहानग्यांकडून मागणी. केमिकल विरहित हर्बल रंग आणि सुगंधी रंगांना यंदा नागरिकांची अधिक पसंती. चिपळूणच्या सावर्ड्यामध्ये एकमेकांवर पेटते निखारे मारण्याची म्हणजेच होलटा शिमग्याची अनोखी परंपरा. ढोल ताशांच्या गजरामध्ये आरोळ्या ठोकत 3 फुटांच्या अंतरावरून एकमेकांवर पेटते निखारे मारण्याची परंपरा. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये कचरा जाळून इको फ्रेंडली होळी साजरी. कुठल्याही प्रकारे वृक्षतोड न करता ग्रामसफाई करत ग्रीन नेचर फाउंडेशनच्या वतीनं इको फ्रेंडली होळी साजरी. भंडाऱ्यामध्ये तुमसर तालुक्यातील मॉईल कंपनीच्या बारूद मॅगझिन परिसरामध्ये बिबट्याचा वावर. कामगारांमध्ये भीतीचं वातावरण. स्फोटकांचा साठा असलेल्या बारूद मॅगझिन परिसरामध्ये बिबट्या मुक्तपणे वावरत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नागपूरमधील काटोलमधील कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या 19वर. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आणखी 2घांचा मृत्यू. जखमींची संख्या 21वर तर 21 अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल तर 9 जणांना अटक. नांदेडच्या माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीतून रेतीची तस्करी वाढली. यामुळे सुट्टीच्या दिवशीही महसूल प्रशासनाकडून तराफे जाळत कारवाई. संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा इशारा. नायगावच्या नांदेड शहरामध्ये प्राचीन महादेव मंदिराच्या परिसरामध्ये गुप्तधनासाठी खोदला खड्डा. पोलिसांनी धाड टाकत 7 जणांना केली अटक. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या पालांदूरमध्ये आईस्क्रीमचं आमिष टाकून अल्पवयीन मुलीचा विनयभंग. मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून 50 वर्षीय आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नरसाळ्याच्या चाणक्यपूरमध्ये मोकळ्या जागेत टाकलेल्या कचऱ्याला आग. या आगीमुळे गटाराच्या कामांसाठी पाण्याच्या टाकीखाली ठेवलेले 700 सिंथेटिक पाईप्स जळून खाक. चंद्रपूरच्या माजरी आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडामध्ये नदीवर पोहायला गेलेल्या 3घांचा बुडून मृत्यू. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे 3घांचा मृत्यू. बीडच्या माजलगावमध्ये 18 तोळ्याचे 30 लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांकडून सोनाराला सुपूर्द. महिनाभरामध्ये कारवाई करत पोलिसांकडून 4 जणांना अटक. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेलं कर्ज फेडण्यासाठी चोरी केल्याची चोरट्यांची कबुली. तर होळीची चाहूल लागली की पळस फुलाला बहर येतो. सध्या अकोल्यामध्ये पळस फुलांच्या केशरी रंगाची चादर पसरली आहे.